पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल हत्ये प्रकरणात पोलिसांनी अतिशय वेगाने तपास कार्य सुरू केलेलं आहे। अंगावर काटा आणणारे अनेक धक्कादायक आणि तांत्रिक खुलासे समोर आले आहेत। हा केवळ एक तात्कालिक स्वरूपाचा राग नव्हता, तर गेल्या अनेक दिवसापासून रचलं गेलेलं एक थंड डोक्याचं कारस्थान होतं। हे तपासाअंती स्पष्ट झालेलं आहे। केतन ह्याला संपवण्यापूर्वी ज्या पद्धतीनं शिया आणि चेतन चौधरी यांनी ज्या प्रकारे प्लॅन रचला होता, तेच हॉटेल सध्या आता हे तुम्हाला समोर दिसतंय। तुम्ही पहा, या कॅमेऱ्यामध्ये जेव्हा शिया आणि चेतन हे हॉटेलमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये जेव्हा करतात तेव्हा ते काउंटरवर मेनू कार्ड पाहतात। त्यावेळी दोघेही काहीतरी ऑर्डर करतात आणि आतमध्ये त्यांना चर्चा करण्यासाठी अथवा प्लॅन करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही, तेव्हा ते हॉटेलच्या बाहेर येऊन एक खुर्ची आणि टेबल जवळ बसतात। आता या ठिकाणी शिया बघा कशा प्रकारे वर्तन करते। त्या ठिकाणी ती मोबाईल काढून चेतन आणि त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू होते। ती लोहगडावरील चर्चा असते असं देखील आता सध्या समोर येते। त्याचवेळी शिया आणि चेतन हे लांब बसलेले असतात, मात्र जेव्हा प्लॅन करायचा ठरलेला असतो त्याचवेळी दोघेही अतिशय जवळ येतात। त्याचवेळी वेटरही त्याच ठिकाणी येतो आणि त्यावेळी शियाला एक फोन देखील येतो आणि त्यानंतर पुन्हा चेतन आणि शिया लोहगडावर कशा पद्धतीने केतन याला संपवायचं प्लॅनिंग सुरू करतात आणि ज्या पद्धतीनं प्लॅन केलेला असतो तो अगदी त्याच पद्धतीनं सक्सेस देखील केला जातो। आता मित्रांनो, तुम्ही म्हणताल की हॉटेलमध्ये दुसरा विषय सुद्धा सुरू असू शकतो अथवा मोबाईल शिया आणि चेतन हे दुसरेच काहीतरी पाहत असतील, पण या सर्वांची माहिती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्यानंतर तुम्हाला त्यातील त्या प्रश्नाचे देखील तुम्हाला उत्तर मिळेल। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। घटना घडून गेली, सर्व प्लॅन मार्गी लागला म्हणून शिया आणि चेतन हे देखील आनंदात होते। मात्र पोलीस प्रशासन या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून होतं। त्यानुसार पोलीस तपासात समोर आलं की 18 जून रोजी लोहगडावर केतनला ढकलण्यापूर्वी शिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात एक सांकेतिक सिग्नल ठरलं होतं। कड्याच्या टोकावर केतनला कोणत्या क्षणी ढकलून द्यायचं यासाठी शियाने चेतनला इशारा करायचं ठरलं होतं। कड्यावर योग्य संधी मिळताच शिया ही खाली बसली आणि त्यांचा ठरलेला सिग्नल होता। शिया खाली बसताच मागे दबवून बसलेल्या चेतन चौधरीने पुढे येऊन केतनला पुढे ढकलून द्यायचं दरीमध्ये। आता घटना घडल्यानंतर सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेल्या राहुल नावाचा एक पोलीस कर्मचारी आहे, त्याने एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय। शियानं केतनला गडावरून ढकलल्यानंतर ती मोठ्याने ओरडू लागली। केतन खाली पडल्याचं तिने तिथल्या त्या इतर पर्यटकांना देखील सांगितलं। ही माहिती ज्यावेळेस गडावर तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचताच कर्तव्यावर असलेले राहुल नावाचे कर्मचारी तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले होते। त्यावेळी शिया तिथे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती, मात्र तिच्या डोळ्यात एक अश्रू देखील नव्हता। पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिने केतन फोटो काढत असताना गडावरून खाली पडल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर पोलिसांनी शियाला वरच थांबण्यास सांगितलं आणि स्वतः केतनचा शोध घेण्यासाठी ते खाली उतरले। काही वेळाने ते केतनजवळ पोहोचले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। तो कोणतीही हालचाल करत नव्हता। त्याचवेळी केतनचा मृत्यू झाल्याचं पोलीस कर्मचारी राहुल यांच्या लक्षात आलं होतं। मात्र वर परतल्यानंतर शियाला धक्का बसू नये आणि तिला धीर मिळावा म्हणून त्यांनी तिला केतन जिवंत आहे असं सांगितलं। आता ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलं होतं, माहिती दिली होती, ते ऐकून शियाला धक्का बसणं गरजेचं होतं, मात्र ती पूर्णपणे घाबरून गेल्याचं त्या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं। घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेला राहुल यांनी हा केलेला सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरतोय, कारण ज्यावेळी पोलीस तपास सुरू करण्यात आला त्यानुसार पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीमने यावर काम करायला सुरुवात केली। ज्या पद्धतीनं शिया सांगत होती, केतन हा खाली पडला, तर ज्या उंचीवरून तो खाली पडला त्यानुसार तो कटड्याच्या थोड्याशा अंतरावर अथवा लगत पडायला पाहिजे होता, मात्र तो कटड्यापासून खूप अंतरावर पडलेला होता। त्यानुसार फॉरेन्सिक टीमला येथेही संशयास्पद वाटलं। त्यानुसार यामध्ये खोलवर जाऊन ज्यावेळेस पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने तपास कार्य सुरू केलं आणि जो संशय पोलिसांना होता तोच अगदी खरा ठरला। त्यानुसार त्यांनी CCTV फुटेज चेक केले। त्यावेळेस किल्ल्याच्या खिडकीजवळ फुटेजमध्ये एका ठिकाणी शिया मागे वळून पाहताना दिसते आणि त्याच क्षणी हुडी घातलेला व्यक्ती अचानक खाली बसतो आणि ही जी हालचाल होती संशयास्पद ती पोलिसांना खटकली। नंतर ही व्यक्ती कोण, तर ती व्यक्ती होती चेतन चौधरी। त्याच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर फोटो आणि CCTV फुटेजची तुलना करून पोलिसांनी त्याची ओळख पटवली। तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली। गेल्या 6 महिन्यात शिया आणि चेतन यांच्यात जवळपास 2004 वेळा फोनवर संभाषण झालं होतं
आणि याच संभाषणाचा एकूण कालावधी होता 238 तासांचा. काही कॉल 2-3 तास चालले. या पुराव्यामुळे दोघांमधील सातत्यपूर्ण आणि नियोजित संपर्क स्पष्ट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर पोलिसांनी श्रेया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली. दोघांची पोलीस चौकशी करत असताना यामध्ये अनेक नवनवीन खुलासे समोर आले. यामध्ये 14 जून रोजी देखील श्रेया आणि चेतन याने केतनला लोहगडावर आणलं होतं. तिथून त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र 14 जूनला योग्य संधी मिळाली नाही आणि त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमल्यामुळे तो प्लॅन त्यांचा अयशस्वी ठरला. मग त्यानंतर 18 जूनला श्रेयाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी निमित्त साधून हा कट पूर्ण करण्याचं ठरलं होतं. यावेळी पोलिसांनी आपलं लोकेशन लोहगडावर किल्ल्यावर दिसू नये म्हणून चेतनने त्याचा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल त्या ठिकाणी आणला नाही. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये त्याचं जे दुकान आहे त्या ठिकाणी एक कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल चेतन घेऊन आलेला होता, जेणेकरून त्याचं लोकेशन तिथं दिसणार नाही. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CCTV फुटेजच्या आधारे त्याचं सर्व लोकेशन काढलं आणि पोलीस थेट चेतनच्या दुकानात पोहोचले. तेथे जो कर्मचारी होता त्याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सध्या तो कर्मचारी माफीचा साक्षीदार होण्यासाठी देखील तयार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 2 दिवसापासून तपास कार्य सुरू केलं आहे. त्यानुसार ज्या दिवशी श्रेया आणि चेतन ज्या हॉटेलमध्ये हे प्लॅनिंग करत होते त्या दिवशी श्रेया काय सर्च करत होती तिच्या मोबाईलवर त्याचा डाटा देखील पोलिसांनी शोधून काढला आणि जी वेळ त्यांची त्या बैठकीची होती, ते प्लॅन आखायची होती, अगदी त्याच वेळी श्रेयानं तिच्या मोबाईलवर लोहगडचं लोकेशन, लोहगडचं सर्व माहिती सर्च केल्याचं त्या ठिकाणी पोलीस तपासात समोर आलंय. ज्या पद्धतीनं श्रेयानं लोहगड त्यानंतर पुढं काय करायचं हे सर्व प्लॅनिंग त्या दिवशी ठरलेली होती. हे सर्व सध्या पोलिसांनी शोधून काढले. त्यामुळं मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या पद्धतीने खरोखर प्लॅन ठरलेला होता आणि त्यानुसार त्यांनी प्लॅनला मार्गी देखील लावलं होतं. आता श्रेया गोयलनं होणाऱ्या नवऱ्याला चेतन चौधरीच्या मदतीनं मारल्याचं समजता तिच्या वडिलांना देखील मानसिक धक्का बसलाय. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर ICUमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. श्रेयाच्या आईवडिलांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले ते पण आपण जाणून घेऊ. काफ़ी टाइम आए और हमेशा यानी कि वो पापा जी करके मिलते थे, मुझे बोलते थे. मुझे तो अपने बेटे से ज़्यादा लगा उनके ऊपर हो गया था और इतना प्यार देते थे, इतने प्यार से बोलते थे कि काफ़ी अच्छे से यानी कि एक बेटे की जैसे है मेरा, ऐसा हो गया था. रही दूसरी बात, आप बोल रहे हैं कि उनके पिताजी को उन्होंने बोला कि सिया का बार बार फ़ोन बिज़ी आता है, तो उसका किसी के साथ कुछ अफेयर तो नहीं है. तो ये बात उन्होंने पूछनी चाहिए थी मुझसे, या कुछ फ़ोन लगा के ये बात है कि ये बात है, कुछ तो भी उन्होंने मुझसे ये बात पे डिस्कस करना चाहिए था. तो उनका कुछ फ़ोन नहीं अभी तक, और कुछ बताया नहीं उन्होंने कि भाई ऐसे ऐसे मेरा बेटा बोल रहा है आपकी बेटी के बारे में. कि सिया का फ़ोन हमेशा बिजी आता है, वो किसी दूसरे से बात करती है. क्योंकि ये बात उजागर करनी चाहिए थी. हम घर अच्छे से बात करते थे, वीडियो कॉलिंग होती थी, सब होता था. घर में भी आए थे, एक बार डिनर भी किया केतन जी ने, और सब बच्चे दोनों खुश थे. उल्टा उसकी माँ ने भी एक बार बताया था जब केतन जी का हुआ कि सिया ने मेरे केतन को बहुत प्यार दिया, बहुत प्यार से रखती थी. काफी पब्लिक के सामने उसने ये बात कही थी. बहुत लेडीज बैठी हुई थी उस टाइम पे, उसने जाना वगैरह. हाँ, वो बर्थडे पे जो उन्हें पोस्ट किया है ना, एक बार बर्थडे था उसका जून में 2 साल पहले, तब का पोस्ट किया है. और कोई पार्टी नहीं, कोई कुछ नहीं है. मिसेस को पूछा कि वो आपकी बेटी है, अगर वो मेरी बेटी भी अगर दोषी पाई गई तो मैं तो यही कहूँगा कि कोर्ट इसमें देर नहीं करे, उसको भी वही किले पे लेके जाके उसको भी सेम उसी अवस्था में वहाँ से धक्का देके उसे भी ख़त्म कर दिया जाए. अब इससे ज़्यादा एक बाप और कुछ नहीं बोल सकता. सामने वाले की जब फैमिली है, उन्होंने भी कभी बताया नहीं कि केतन को प्रॉब्लम है, सिया केतन से बात नहीं कर रही. उसकी मम्मी बोलती थी नहीं, सिया केतन से बहुत प्यार करती है. अगर उनको कुछ प्रॉब्लम होता था तो वो पेरेंट्स से बात करते थे. आज तक उन्होंने क्यों बात नहीं की है कि केतन ये बात कर रहा है, केतन ये बोल रहा है कि सिया फोन नहीं उठा रही. कभी आज तक ये बात ही नहीं आई है. जब भी रहते थे, मैंने जब भी देखा उनकी वीडियो कॉलिंग और सब कुछ होता रहता था. आता दोघेही पोलीस कोठडीत असताना त्यांच्यातील एकजूट संपुष्टात आल्याचं सध्या सूत्राकडून माहिती मिळते.
शिया आणि चेतन परस्पर विरोधी जबाब देत आहेत. कोणाचा कट कोणी रचला आणि तो कसा मार्गी कोणी लावला हे दोघंच एकमेकाच्या अंगाकडे बोट दाखवत आहेत, एकमेकाकडे बोट दाखवत आहेत. मात्र तपास यंत्रणा आता घटनाचा अचूक क्रम निश्चित करण्याचा तसेच या कटात आणखी कोणाचा दुसरा सहभाग होता का याचा देखील शोध घेत आहेत. दरम्यान चेतनच्या कुटुंबियांनी तो निर्दोष असल्याचा दावा देखील केलाय. त्याच्या वकिलाचं म्हणणं आहे की FIR मध्ये त्याची भूमिका स्पष्टपणे नमूद केलेली नाही. तो केवळ शियाचा प्रियकर असल्याच्या आधारावर या प्रकरणात त्याला गोवलं गेलं आहे. आता ज्या पद्धतीने त्याला गोवलं गेलं आहे यामध्ये त्याचा सहभाग आहे की नाही हे देखील आता पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं शिया आणि चेतन चौधरी हे दोघांचे जबाब ज्यावेळेस पोलीस घेत आहेत त्यावेळेस दोघांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. कशा पद्धतीने तपास करतात, कशा पद्धतीने यामध्ये न्यायनिवाडा होतो ते देखील आपल्याला लवकरच कळणार आहे. काल या प्रकरणी विधानसभेमध्ये देखील या प्रकरणावर चर्चा झाली. त्या ठिकाणी हे प्रकरण गाजलं आणि त्यावेळेस तिथं SIT मार्फत या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्यात यावा आणि यामध्ये मुख्य जो कोण आरोपी आहे त्याला तात्काळ शिक्षा करण्यात यावी अशी देखील मागणी पुणे मतदारसंघातील काही आमदारांनी त्या ठिकाणी केली. आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं ते देखील आपल्याला लवकरच कळेल. यामध्ये नवीन जर अपडेट आपल्याकडे आली तर ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.